नमस्कार. गरोदरपणातील आहारशैली या वेबसिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की गरोदरपणातील पहिल्या तिमाहीमध्ये त्या गरोदर स्त्रीने कोणत्या प्रकारचा आहार घेणे महत्वाचे आहे आणि तिच्या मध्ये काय शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात आणि त्यासाठी तिने काय करायला हवे. तर आज आपला या सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये त्या गरोदर स्त्रीने कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, कोणत्या पोषक द्रव्यांवरती जास्त भर द्यायला हवा आणि जेणेकरून आईचे आरोग्य उत्तम राहते आणि बाळाची वाढ देखील अतिशय छान होते, उत्तम होते. तर त्याआधी आपण बघूयात की गरोदरपणातील या दुसऱ्या तिमाहीमध्ये त्या स्त्रीमध्ये काय शारीरिक बदल होत असतात. जसं आपण बघितलं की पहिल्या तिमाहीमध्ये त्या गरोदर स्त्रीला काही शारीरिक त्रास होत असतात, मानसिक बदल होत असतात, अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे तिला उलटी होणे, मळमळणे असे अनेक त्रास होत असतात. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये हे त्रास कमी झालेले असतात, त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो तसं जशी प्रेग्नन्सी किंवा गरोदरपण पुढे जातं तसे हे त्रास कमी होतात. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये काय शारीरिक त्रास जाणवतात त्याबद्दल आपण बोलूयात. तर आपण सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पित्त होणे किंवा जळजळणे, बद्धकोष्ठता याचे त्रास पण होतात. आपण एक गैरसमज बघितला होता त्याविषयी आपण बोललो होतो आणि त्यावेळेला आपण ह्याच्याबद्दल थोडं बोललो होतो. तर आता आपण अजून डिटेलमध्ये याबद्दल चर्चा करूयात. तर आता आपण बघूयात की बद्धकोष्ठता, पित्त, जळजळ किंवा ऍसिडिटी हा त्रास का होतो आणि हा विशेष करून दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये जास्त जाणवतो. तर हा त्रास अशामुळे होतो की जसं बाळाचा आकार वाढत जातो किंवा बाळाची वाढ होत जाते तसं आईच्या पोटाचा घेर देखील वाढत जातो आणि आईच्या पोटाचा घेर वाढल्यामुळे आपली तिची पचन संस्था आहे म्हणजे जठर आहे, आतडे आहे, ती वरती खेचली जाते आणि त्याच्यावरती प्रेशर येतं. पूर्ण पचन संस्थेवर त्यामुळे प्रेशर येतं, ताण येतो. त्यामुळे कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर ते पचायला जड जातात आणि त्यामुळे ऍसिडिटी, पित्त, जळजळणे हे त्रास होतात आणि ते पचायला जड गेल्यामुळे बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा देखील त्रास होतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे पचन संस्थेवर ताण आल्यामुळे गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम हा वाढतो. गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम म्हणजे काय याबद्दल आपण बोललो होतो, पुन्हा एकदा बोलूया की आपण अन्न घेतल्यानंतर त्याचं चर्वण झाल्यानंतर त्याच्या जठरामध्ये येण्याचा जो वेग आहे किंवा काळ आहे त्याला गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम म्हणतात आणि तो दुसऱ्या तिमाहीमध्ये किंवा आईच्या पोटाचा आकार वाढल्यामुळे तो जो गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम आहे तो देखील वाढतो. त्यामुळे ते अन्न जे आहे ते लवकर पचत नाही, पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे हे सगळे त्रास होतात. तर आता आपण बघितलं की हे त्रास का होतात आणि त्याची काय कारणं आहेत. तर आता आपण बघूयात की ते त्रास कमी होण्यासाठी काय काय केलं पाहिजे, आहारामध्ये कोणते बदल करायला हवेत किंवा कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की द्रव पदार्थ किंवा लिक्विड्स हे योग्य प्रमाणात घ्यायला हवेत. तर पहिल्या तिमाहीमध्ये आपण बघितलं होतं की द्रव पदार्थ खूप जास्त प्रमाणात घेऊ नयेत, एका वेळेला जास्त प्रमाणात घेऊ नयेत किंवा जेवल्या लगेच घेऊ नयेत, जेवल्यानंतर थोड्या वेळाने घ्यावेत. कारण द्रव पदार्थ जास्त घेतले तर मग उलटी, मळमळणे हे त्रास वाढू शकतात. तर त्यामुळे आपण द्रव पदार्थ घेऊ नयेत असं न म्हणता ते कोणत्या प्रमाणात घ्यावेत आणि कधी घ्यावेत ह्याबद्दल बोललो होतो. तर हे जे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा पित्त, मळमळ आहे यासाठी लिक्विड्स पूर्ण जो तुमचा वॉटर इनटेक आहे तो वाढवणं महत्वाचं आहे किंवा तो योग्य प्रमाणात घेणं महत्वाचं आहे. तर द्रव पदार्थांमध्ये फक्त पाणी असं नाही, तर तुम्ही सूप्स घेऊ शकता, वेगवेगळ्या भाज्यांचे, कडधान्यांचे सूप्स घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता किंवा आपलं कोकमचं जे आहे सरबत किंवा त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये साखर घालून देखील तुम्ही घेऊ शकता. तर ग्रीन टी घेऊ शकता, दूध घेऊ शकता. तर हे सगळे द्रव पदार्थ आहेत. शिवाय तुम्ही जे जेवणामध्ये ताक घेऊ शकता, डाळी घेऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळ आपण जी बनवतो ते सुद्धा द्रव पदार्थांमध्येच येतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी मिळून एकत्रपणे ते द्रव पदार्थांचं प्रमाण जे वाढवायला हवंय किंवा जे योग्य प्रमाणात घ्यायला हवंय ते घेता येतं.
दुसरा मुद्दा असा आहे की जे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होतं त्यासाठी देखील हे महत्वाचं आहे की आहारामध्ये योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स ज्याला आपण म्हणतो ते योग्य प्रमाणात असायला हवेत। तर ते कशा कशातून मिळतात ते आपण बघूया। तर फायबर्स मुख्यत्वे करून सगळ्या हिरव्या पालेभाज्या, सगळी कडधान्ये जी आहेत, सगळ्या प्रकारची फळे, सगळ्या प्रकारच्या शेंगवर्गीय भाज्या ज्या आहेत म्हणजे वालपापडी असेल, गवार असेल, या सगळ्या भाज्यांमध्ये किंवा घेवडा आहे या भाज्यांमध्ये फायबर्स किंवा तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात। शिवाय आपण बघितलं तसं सगळ्या फळांमध्ये असतात, सगळ्या कडधान्यांमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात। या व्यतिरिक्त जी आपण फळे घेतो ती नुसती म्हणजे त्याचा ज्यूस किंवा त्याचा रस न काढता ते फळ अख्खं घेणं जास्त महत्वाचं आहे। म्हणजे त्यातनं तेवढ्या प्रकारचा तेवढे तंतुमय पदार्थ किंवा तेवढे फायबर्स नक्कीच खूप चांगल्या प्रमाणात मिळतात। ह्याच्या व्यतिरिक्त कोंड्यासकटची धान्य, सालीसकटच्या डाळी किंवा हातसडीचा तांदूळ आहे, तर जे अनपॉलिश्ड ज्या गोष्टी आहेत किंवा ग्रेन्स आहेत म्हणजे जी धान्य आहेत किंवा कडधान्य आहेत किंवा डाळी आहेत, ह्या गोष्टींमध्ये देखील फायबर किंवा तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात। तर ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या आहारामध्ये, रोजच्या जेवणामध्ये घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून जे अन्न पचन होतं ज्याच्यामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात फायबर्स तुम्ही घ्याल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये अन्न पचण्यासाठी त्याची मदत होते। फायबर्स किंवा तंतुमय पदार्थ हे अन्न पचन करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे ते योग्य प्रमाणात घेणं महत्वाचं आहे। तर तंतुमय पदार्थांबरोबरच आता हे आपण सगळं आहारामध्ये काय गोष्टी किंवा काय बदल करायला हवात याबद्दल बोललो। आता ह्याच बरोबर योग्य आणि नियमित व्यायाम करणं देखील महत्वाचं आहे। म्हणजे फक्त आहारामध्येच बदल करणं महत्वाचं नाहीये, तर व्यायाम देखील करणं महत्वाचं आहे। कारण प्रेग्नन्सीमध्ये जशी प्रेग्नन्सी पुढे जाते, जसा पोटाचा आकार वाढतो तसं असं गैरसमज होतो किंवा असं म्हटलं जातं की नाही जास्त व्यायाम करू नकोस, नाहीतर बाळाला त्रास होईल किंवा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा गर्भपात होऊ शकतो, असे काही गैरसमज बरेच लोकांच्या मनात असतात। त्याबद्दल प्रज्ञा पिसोळकर मॅडम तुमच्याशी बोलतच आहेत आणि त्याबद्दल त्या तुम्हाला मार्गदर्शन करतच आहेत की कोणत्या प्रकारचे व्यायाम हे त्या स्त्रीने करायला हवेत, जेणेकरून हे जे त्रास होत असतात, बद्धकोष्ठता होत असते किंवा जळजळ, ऍसिडिटी होत असते, ते सुद्धा खूप प्रमाणामध्ये कमी होण्यास खूप मदत होते। त्यामुळे योग्य आणि नियमित व्यायाम करणं अतिशय महत्वाचं आहे। तर ह्या सगळ्या बरोबर अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेवल्या लगेच आडवे पडू नये किंवा लगेच झोपू नये। कारण जेवल्यानंतर आपण जेव्हा अन्न घेतो त्याच्यानंतर जेव्हा त्याचं चर्वण होतं, त्यानंतर जेव्हा त्याचं डायजेशन किंवा पचन सुरू होतं, त्यावेळेला अनेक आपल्या जठरातून ऍसिड्स किंवा आम्ल हे बाहेर पडत असतं। कारण ते जे आम्ल आहे किंवा ते ऍसिड्स आहेत ते जे आपण अन्न घेतलेलं आहे ते पचन करण्यासाठी लागणारे ऍसिड्स असतात। तर ते आपण लगेच जेवल्या आडवं पडलो तर ते ऍसिड सगळे वरती येतात आणि त्यामुळे देखील जळजळ किंवा पित्त ह्याचा त्रास होतो आणि ते जे आपण जेवण घेतलेलं असतं, जे अन्न घेतलेलं असतं ते देखील योग्य प्रकारे पचत नाही। त्यामुळे जेवल्या लगेच पडू नये। जेवल्यानंतर तुम्ही एक 10 ते 15 मिनिटाचा छोटासा एक लाईट वॉक करा, थोडं चाला आणि मग थोडा वेळ बसा आणि थोडीशी हालचाल करा आणि जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये नक्कीच 1.5 ते 2 तासाचं अंतर तरी ठेवायला हवं। जेवल्या लगेच झोपू नये, ही एक गोष्ट महत्वाची आहे जी लक्षात घ्यायला हवी। आता आपण बघितलं की काय शारीरिक त्रास त्या स्त्रीला होत असतात आणि त्यासाठी काय करायला हवे। तर आता आपण बघूयात की कोणकोणती पोषक द्रव्ये ही या तिमाहीमध्ये घेणं, दुसऱ्या तिमाहीमध्ये घेणं अतिशय, आणि हे जे सर्व अवयव तयार होतात त्यात फक्त हात, पाय, नाक, डोळे असं नाही, तर त्याचे इतरही सगळे अवयव तयार होत असतात। उदाहरणार्थ त्याची पचन संस्था आहे, म्हणजे त्याच्यात जठर आहे, आतडे आहेत, पॅन्क्रियाज आहे, लिव्हर आहे, हृदय आहे, हे सगळे अवयव तयार होत असतात आणि या सगळ्या अवयवांची वाढ जी आहे ती दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये होत असते। तर त्यामुळे या सगळ्या अवयवांच्या योग्य वाढीसाठी, बाळाच्या योग्य वाढीसाठी आणि आईच्या उत्तम आरोग्यासाठी कोणकोणती पोषक द्रव्ये लक्षात घेणं महत्वाचं आहे त्याबद्दल आता आपण बोलूया। तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे कॅल्शियम आणि ड जीवनसत्वे। तर कॅल्शियम आणि ड जीवनसत्वे ही कशासाठी महत्वाची आहेत, तर बाळाची हाडे किंवा बाळाचे स्नायू या दोन्हीची वाढ होत असते। बाळाचे अवयव तयार झाल्यानंतर बाळाची हाडे आणि स्नायू
यांची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी कॅल्शियम आणि ड जीवनसत्व ही दोन्हीही पोषक द्रव्ये अतिशय महत्वाची आहेत. तर कॅल्शियम कशाकशातून मिळतं? मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण कॅल्शियम बद्दल बोललो होतो. तर कॅल्शियम कशाकशातून मिळतं? सगळ्यात महत्वाचा स्रोत कॅल्शियमचा कोणता आहे? तर तो म्हणजे दूध. तर दूध आणि दुधाचे सगळे पदार्थ म्हणजे दही, ताक, नंतर पनीर, या सगळ्या गोष्टींमध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतं. दुधाबरोबरच नाचणी, राजगिरा, पांढरे तीळ आणि काही पालेभाज्या यांमध्ये देखील कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर मांसाहारी पदार्थांमध्ये मासे, त्याच्यामध्ये देखील कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतं. तर गरोदर स्त्रीने ही सर्व जी अन्न घटक आहेत, ही सगळी पोषक द्रव्ये आहेत, त्याच्यामध्ये जे आपण बघतोय त्याच्यात कॅल्शियम, तर यासाठी हे सगळे अन्न पदार्थ, अन्न घटक हे तिच्या रोजच्या आहारामध्ये घेणं अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर दूध, दुधाचे पदार्थ ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. तर आपण म्हणलो तसं राजगिरा, नाचणी, पांढरे तीळ ह्या गोष्टी घेऊ शकता. आणि मांसाहारी असाल तर मासे सुद्धा तुम्ही योग्य प्रमाणामध्ये आहारात घेऊ शकता. त्यामुळे देखील कॅल्शियम अतिशय चांगल्या प्रमाणात मिळायला नक्कीच मदत होते. आता याच बरोबर आहे ड जीवनसत्व. तर ड जीवनसत्व हे थोड्याफार प्रमाणामध्ये अन्न पदार्थांमध्ये किंवा अन्न घटकांमध्ये असतं. त्यामध्ये विशेष करून जे मांसाहारी पदार्थ आहेत, म्हणजे अंडी, चिकन, मासे, याच्यामध्ये ड जीवनसत्व असतं. पण त्याचबरोबर त्याचा सगळ्यात महत्वाचा स्रोत कोणता आहे तर ते म्हणजे सूर्यकिरणे, सनरेज. तर सूर्यकिरणे जी आहेत त्याच्यामध्ये विटॅमिन डी म्हणजे ड जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात असतं. पण त्यामध्ये सुद्धा लोकांचे काही गैरसमज आहेत की सकाळचं कोवळं ऊनच घेतलं पाहिजे 7 ते 8च्या दरम्यान किंवा 8 ते 9 या वेळेमध्ये. तर असं अजिबात नाहीये. उलट सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये हे ऊन घ्यायला हवं आणि साधारण 15 ते 20 मिनिटे या उन्हामध्ये फिरायला हवं. आणि त्यात सुद्धा त्यावेळेला म्हणजे त्या 10 ते 12 या वेळेच्या उन्हामध्ये सूर्यकिरणे जी असतात त्यामध्ये फिरल्यानंतर, त्या वेळेत फिरल्यानंतर ड जीवनसत्व हे योग्य प्रमाणात आपल्याला मिळतं. आणि त्याचबरोबर हे लक्षात घ्यायला हवं की त्या वेळेला त्या उन्हामध्ये फिरताना आपली पूर्ण स्किन म्हणजे जास्तीत जास्त स्किन किंवा त्वचा जी आहे ती सूर्यकिरणांना डायरेक्ट एक्सपोज झाली पाहिजे. म्हणजे सूर्यकिरणे ही त्वचेवरती डायरेक्ट आली पाहिजे. तर तुम्ही जर पूर्ण कपडे म्हणजे कव्हर करून, पूर्ण मास्क बांधून किंवा स्कार्फ बांधून, फुल स्लीव्हचे ड्रेस वगैरे घालून जर सूर्यकिरणांमध्ये फिरला तर जास्त प्रमाणामध्ये ड जीवनसत्व मिळणार नाही. तर जेवढं शक्य होईल तेवढी त्वचा ही सूर्यकिरणांना एक्सपोज होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ड जीवनसत्व हे योग्य प्रमाणात मिळेल. तर रोज सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये साधारण 15 ते 20 मिनिटं उन्हामध्ये फिरणं हे महत्वाचं आहे. तर ड जीवनसत्व आणि कॅल्शियम याबद्दल आपण बोललो. आता पुढचं महत्वाचं पोषक द्रव्य आहे ओमेगा 3 फॅट्स. ओमेगा 3 फॅट्स कशासाठी महत्वाचे असतात तर ते बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी महत्वाचे असतात. तर ते कशातून मिळतात तर ते जवस, नंतर तीळ ह्याच्यातून मिळतात. म्हणजे ह्या ज्या तेलबिया आहेत त्याच्यातून. त्या व्यतिरिक्त ज्या अजून बिया आहेत म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, खरबुजाच्या बिया आहेत त्यामध्ये, नंतर लाल भोपळ्याच्या बिया, ह्या सगळ्यामध्ये ओमेगा 3 फॅट्स खूप चांगल्या प्रमाणात असतात. ह्याच बरोबर जे ड्रायफ्रुट्स किंवा सुका मेवा आहे त्याच्यामध्ये बदाम आणि अक्रोड यामध्ये देखील ओमेगा 3 फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. तर हे गरोदर स्त्रीने रोजच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे दिवसातून एक साधारण 6 ते 7 किंवा 8 बदाम घेतले तरी हरकत नाहीये. 4 ते 5 अक्रोड किंवा यापैकी एक काहीतरी. जे आपण सगळ्या बिया बघितल्या, सूर्यफुलाच्या बिया, खरबूज किंवा लाल भोपळ्याच्या बिया, तीळ, जवस, हे सगळे जर तुम्ही बिया एकत्र भाजून घेतल्यात आणि त्याची पूड करून ठेवली तर ती तुमच्या पदार्थांमध्ये घालू शकता किंवा ती नुसती देखील घेऊ शकता. त्यामुळे देखील ओमेगा 3 फॅट्स योग्य प्रमाणात मिळतील. आता ह्या नंतर महत्वाचं पोषक द्रव्य कोणतं आहे तर ते म्हणजे लोह म्हणजे आयर्न. तर प्रेग्नन्सीमध्ये आपण बघतो किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की त्या प्रेग्नंट बायकांमध्ये किंवा गरोदर स्त्रीमध्ये हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं. पण डॉक्टर त्याबद्दल फार काही विशेष औषधं देत नाहीत किंवा म्हणतात की ठीक आहे एवढं हिमोग्लोबिन असेल तरी चालेल. नाहीतर जे प्रेग्नंट नसतात ज्या बायका तर त्यांच्यामध्ये जर हिमोग्लोबिन कमी झालं तर लगेच औषधं दिली जातात किंवा आहारावरती देखील भर द्यायला सांगितला जातो.
तर असं प्रेग्नन्सीमध्ये वेगळ्या प्रकारे विचार का केला जातो, तर प्रेग्नन्सीमध्ये हिमोडायल्युशन होतं. हिमोडायल्युशन म्हणजे जे आपण अन्न घेतो, जे गरोदर स्त्री जे अन्न घेते ते नाळेद्वारे बाळाकडे दिलं जातं किंवा बाळ त्यातली पोषक द्रव्ये जे आहेत ना ते अन्नाचं विघटन झाल्यानंतर त्यातली पोषक द्रव्ये नाळेद्वारे बाळाकडे जातात आणि नाळेद्वारे म्हणजे ती रक्ताद्वारे जातात. त्याच्यामुळे हिमोडायल्युशन होतं की बाळाकडे ते रक्त जातं, त्यामुळे पूर्ण जे शरीरातलं रक्त असतं त्याचं हिमोडायल्युशन होतं, त्यामुळे हिमोग्लोबिन हे कमी होतं. तर प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन 10 पर्यंत असेल तर नॉर्मल आहे आणि 10च्या जर खाली गेलं तर डॉक्टर औषध देतात किंवा आयर्नचे सप्लिमेंट्स देतात आणि आहारावरती तर भर द्यायलाच हवा आहे. म्हणजे हिमोग्लोबिन नॉर्मल राहण्यासाठी किंवा 10च्या वरती राहण्यासाठी, शिवाय जर ते खाली गेलं तरी देखील ते वाढण्यासाठी यामुळे मदत होते. तर काय काय पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं ते आता आपण बघूया. तर त्यात सगळ्यात पहिले आहे की नाचणी, ह्याच्यामध्ये कॅल्शियम देखील असतं आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असतं. बाजरी ह्याच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. सगळ्या हिरव्या पालेभाज्या ह्याच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये नाचणीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि पालेभाजी असं तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून चांगल्या प्रकारे लोह तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याचबरोबर जे सगळे काळे मनुके आहेत, खजूर आहेत, गुळ आहे, हे जे पदार्थ आहेत या तिन्हीमध्ये घटकांमध्ये देखील लोह भरपूर प्रमाणात असतं. म्हणजे खजूर शेंगदाण्याचा लाडू, त्याच्यामध्ये थोडासा गुळ घातलेला असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा नुसते खजूर मनुके सकाळी घेऊ शकता किंवा गुळ शेंगदाणे असं देखील घेऊ शकता, ज्याच्यामुळे लोह योग्य प्रमाणात मिळेल. तर ह्या सगळ्या बरोबर लोह हे शरीरामध्ये योग्य प्रकारे शोषलं जाण्यासाठी काही पोषक द्रव्ये ही देखील महत्वाची असतात. तर त्याच्या सगळ्यात महत्वाचं आहे क जीवनसत्व किंवा व्हिटॅमिन सी. तर क जीवनसत्व कशात असतं, तर ते महत्वे करून लिंबू वर्गीय फळे जी असतात, म्हणजे आंबट फळे किंवा लिंबू आहे, आवळा आहे, पेरू आहे, मोसंबी, संत्री, या सगळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. तर ते रोजच्या आहारात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे रोज दिवसभरात एक अख्खा लिंबू तरी घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून आयर्न किंवा लोह हे योग्य प्रमाणात शोषलं जातं. आता व्हिटॅमिन सी बरोबरच प्रोटीन्स म्हणजे प्रथिन हे देखील महत्वाचे असतात. जे हिमोग्लोबिन किंवा हिम आयन तयार होतं आपल्या शरीरामध्ये, त्यासाठी प्रोटीन्स देखील खूप महत्वाचे असतात. तर प्रथिने कशात मिळतात हे देखील आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं होतं. तर त्याच्यात 2 प्रकार आपण पाहिले होते, वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य. आणि त्याचबरोबर बघितलं होते की प्रथम दर्जाची प्रथिने आणि दुय्यम दर्जाची प्रथिने हे देखील आपण बघितलं होतं. तर वनस्पतीजन्य जे पदार्थ आहेत ते म्हणजे डाळी, कडधान्ये, सगळ्या प्रकारच्या भाज्यांमध्ये खूप कमी प्रमाणात प्रथिन असतात, पण विशेष करून डाळी, कडधान्ये, तर सुकामेवा या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन्स किंवा प्रथिन योग्य प्रमाणात असतात. आणि या सगळ्या बरोबर जे प्राणीजन्य पदार्थ आहेत त्याच्यामध्ये दूध, दही, ताक म्हणजे सगळे दुधाचे पदार्थ, पनीर आहे आणि याचबरोबर मांसाहारी पदार्थ जे आहेत म्हणजे मासे, चिकन, अंडी यामध्ये देखील प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. तर ही सगळी प्राणीजन्य स्त्रोत जे आहेत प्रथिनांचे, ते त्याच्यातून आपल्याला विशेष करून प्रथम दर्जाची म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटीन ज्याला आपण म्हणतो की प्रथम दर्जाची प्रथिने मिळतात, जी पूर्णपणे शरीरामध्ये पचली जातात आणि त्याचं योग्य प्रकारे विघटन देखील होतं. आणि जे सेकंड क्लास प्रोटीन्स असतात म्हणजे दुय्यम दर्जाची प्रथिनं असतात, ती आपल्याला सगळ्या वनस्पतीजन्य पदार्थांमधून मिळतात. तर दोन्हीही तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात घेणं महत्वाचं आहे. तुम्ही जर शाकाहारी असाल तर आपण बघितलं की दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्ये, सुकामेवा या गोष्टी योग्य प्रमाणात घेतल्या तर प्रथिनं योग्य प्रमाणात मिळतील. आणि मांसाहारी पदार्थांमध्ये तर आपण पाहिलंच की अंडी, चिकन, मासे या सगळ्यांमध्ये देखील प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. तर जे आपण मांसाहारी पदार्थ बघितले त्यामध्ये प्रथिनांबरोबरच हिम आयन, म्हणजे हिम आणि नॉन हिम आयन असे 2 प्रकार असतात आयनचे किंवा लोहाचे. तर त्यातलं हिम आयन जे असतं ते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी महत्वाचं असतं. तर ते जे हिम आयन असतं ते या मांसाहारी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हे योग्य प्रमाणामध्ये आहारात घेणं अतिशय महत्वाचं आहे. आपण लोह किंवा आयन याबद्दल बोललो. आता ही सगळी महत्वाची पोषक द्रव्ये आपण बघितली.
तर आपण आता बघितलं की लोह शरीरामध्ये योग्य प्रकारे शोषलं जावं यासाठी काय करायला हवं, पण ते योग्य प्रकारे शोषलं जात नाही किंवा त्याला काही गोष्टींमुळे अडथळा देखील निर्माण होत असतो. तर काय गोष्टी टाळायला हव्यात, तर त्यामध्ये आहे चहा आणि कॉफी याचे सेवन टाळायला हवे. कारण चहा आणि कॉफीमध्ये म्हणजे टॅनिन आणि कॅफिन नावाचे जे कंटेंट चहामध्ये आणि कॉफीमध्ये असतात, त्यामुळे जे लोह आपण पूर्ण अन्नातून घेतो ते शरीरामध्ये योग्य प्रकारे शोषलं जात नाही. त्याच्यामुळे चहा आणि कॉफीचे सेवन नक्कीच टाळायला हवे. तर आपण बघितलं की कशा कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये अन्न घटकांमध्ये लोह योग्य प्रमाणात असतं. तर रोजच्या आहारामध्ये तुम्ही नक्की याचा योग्य प्रमाणामध्ये वापर करायला हवा, योग्य प्रमाणामध्ये ते घ्यायला हवे. उदाहरणार्थ जर जेवण तुम्ही बनवलं तर त्याच्यावरती म्हणजे लिंबू पिळून घ्यायला हवं. म्हणजे पालेभाजी असेल किंवा पोहे केले असतील तर त्याच्यावरती लिंबू पिळून घ्यायला हवं, जेणेकरून त्यातलं जे आयन आहे ते योग्य प्रकारे शरीरामध्ये शोषलं जाईल. फक्त हे लक्षात ठेवायला हवं की व्हिटॅमिन सी म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे जर तुम्ही गरम गरम पदार्थावरती ते पिळलं तर ते त्यातलं जे व्हिटॅमिन सी आहे ते सगळं निघून जातं. त्याच्यामुळे हे पदार्थ थोडे नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायला हवं. त्याचबरोबर जर पूर्ण जेवण झालं तर त्यानंतर जे साधं पाणी आपण पितो त्याच्याऐवजी लिंबू पाणी घ्यावं, म्हणजे त्याच्यात लिंबू पिळून घ्यावं, जेणेकरून पूर्ण जेवणातलं लोह किंवा आयन हे शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे शोषलं जातं. नंतर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की स्वयंपाक जो आपण करतो तो लोखंडी भांड्यांमध्ये करायला, म्हणजे लोखंडी कढई, लोखंडी तवा ह्या गोष्टी वापरल्या तर त्यातलं जे लोह आहे ते देखील आहारामध्ये मिळतं. तर त्यामुळे लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करायला हवा आणि करून झाला की ते काढून ठेवायचं. तर थोडीशी भाजी काळसर होते लोखंडी भांड्यात केल्यामुळे, पण त्यामुळे ते लोहच सगळं त्या भाजीमध्ये आलेलं असतं. तर शिवाय समजा पालेभाजी आपण लोखंडी कढईमध्ये केली तर पालेभाजीतलं आयन देखील मिळतं आणि शिवाय आपण लोखंडी कढईमध्ये स्वयंपाक केल्यामुळे त्यातलं देखील लोह आपल्याला मिळतं. तर ह्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला हव्यात. तर आता आपण बघितलं की कोणती कोणती पोषक द्रव्ये ही महत्वाची आहेत. तर ही सर्व पोषक द्रव्ये तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात घ्यायला हवीत, जेणेकरून आईचं आरोग्य उत्तम राहतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यामुळे बाळाचीही योग्य वाढ होते. बाळाचे जे अवयव तयार होत असतात त्याची अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होते. तर हे लक्षात घ्यायला हवं. आणि आपण अजूनही बोललो की बद्धकोष्ठता, पित्त, जळजळ किंवा ऍसिडिटी ज्याला आपण म्हणतो, हे त्रास कमी होण्यासाठी काय काय करायला हवं. तर ह्या सर्व गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गरोदर स्त्री असतील तर त्यांना नक्कीच तुम्ही याबद्दल माहिती द्या. हा व्हिडिओ नक्कीच बघायला सांगा आणि तुम्हाला काही याबद्दल शंका असतील, अजूनही काही विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही जस्ट फॉर हार्ट्स तर्फे मला कॉन्टॅक्ट करू शकता. याबद्दल काही शंका असतील तर नक्कीच विचारू शकता. आणि व्यायामाबद्दल तर प्रज्ञा पिसोळकर मॅडम तुमच्याशी बोलतच आहेत, तर त्याकडे देखील म्हणजे ते मुद्दे देखील अतिशय योग्य प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायला हवेत. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर आता आपण पाहिलं की दुसऱ्या तिमाहीमध्ये आहारात काय काय गोष्टी घ्यायला हव्या. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये बरेचदा गरोदरपणातील मधुमेहाचे निदान होते. तर गरोदरपणातील मधुमेह म्हणजे नक्की काय, तो त्याचे निदान कसे होते किंवा त्यासाठी काय करायला हवंय, तो होऊ नये किंवा झाल्यानंतर देखील काय करायला हवे, तो होऊ नये म्हणून काय करायला हवे, या सगळ्याबद्दल आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. तोपर्यंत नमस्कार.